तर अमरावतीमध्ये आज रवी राणांच्या युवा स्वाभिमानीचा कार्यकर्ता मेळावा आहे। नवनीत राणा यांच्या राजकीय वाटचालीचा आजच्या मेळाव्यामध्ये निर्णय होणार आहे। नवनीत राणा आजच आपल्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। लोकसभेच्या पार्श्वभूमीवर राणा दाम्पत्य आज महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत। तर त्या आधीच अमरावतीमध्ये निर्णय घेणार दिशा ठरणार अशा आशयाचे बॅनर व्हायरल झाले। स्वप्नील उमप आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत अमरावती शहरातून। स्वप्नील, या बॅनरवर काय नेमका आशय आहे आणि दुसरं म्हणजे आज काय निर्णय घेऊ शकतात नवनीत राणा, काय चर्चा? नक्कीच निकिता, अमरावतीमध्ये जर आपण पाहिलं तर राजकीय घडामोडींना जो आहे तो वेग आलेला आहे। खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढणार अशी गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा आहे। काल अशी माहिती मिळाली की खासदार नवनीत राणांची उमेदवारी जी आहे ती निश्चित झाली। जर जात प्रमाणपत्राचा निकाल त्यांच्या बाजूने लागला। सध्या खासदार नवनीत राणा या युवा स्वाभिमान पक्षाच्या खासदार आहेत। 2014च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडनं जेव्हा खासदार नवनीत राणा निवडणूक लढल्या होत्या तेव्हा त्यांना आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाने पाठिंबा दिलेला होता। आणि आता देखील 2024च्या निवडणुकीमध्ये जर नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणुकीत उभ्या राहिल्या तर रवी राणांचा युवा स्वाभिमान पक्ष त्यांना पाठिंबा देणार आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आज युवा स्वाभिमान पक्षाचा जो आहे तो महत्त्वाचा एक कार्यकर्ता मेळावा जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे। आणि या मेळाव्याचं एक स्लोगन देण्यात आलेलं आहे, मोठा निर्णय घेणार दिशा ठरवणार। म्हणजे खासदार नवनीत राणा आज काय मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। खासदार नवनीत राणा सध्या आमदार रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष आहेत। मोठी जबाबदारी पक्षाची खासदार नवनीत राणांवर आहे। जर खासदार नवनीत राणा भाजपच्या कमळ चिन्हावर जर निवडणूक लढत असेल तर त्यांना त्याच्या आधी युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाचा जो आहे तो राजीनामा द्यावा लागणार आहे। दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीतूनच शिंदे गटाचे नेते माजी खासदार आनंदराव वडसूड यांनी देखील जोरदार तयारी केलेली आहे। अमरावती लोकसभा मतदारसंघावर त्यांनी दावा केला आहे। कालच त्यांच्या प्रचाराचे जे आहे ते बॅनर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून हा गड शिवसेनेचा आहे, त्यामुळे शिवसेनेला ही जागा सुटली पाहिजे असं आनंदराव वडसूड यांनी म्हटलेलं आहे। बरोबर आहे आणि त्यामुळे निश्चितच आता संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे नवनीत राणा दाम्पत्य आज काय निर्णय घेणार। तर तुमच्याकडून जाणून